महाराष्ट्रात मरकडवाडी हे गाव सध्या गाजते. त्याचं कारणही तसंच आहे. येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी असा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केला आणि तहसीलदारांना तसं पत्र देखील पाठवलं. पुढे प्रशासनानं ही गोष्ट शक्य नाही असं म्हणत कलम 144 लावून तिथं संचारबंदी लावली. परंतु तरी देखील ग्रामसभेने तिथं बॅलेट पेपरवर निवडणूक घेतलीच. पुढं काय होतं ते बघू. पण प्रश्न महत्त्वाचा असा आहे की महायुतीच्या उमेदवारांकडून महायुतीकडून सतत असं म्हटलं जात होतं, ज्यावेळेस महाविकास आघाडीने EVMवर संशय घेतला, EVMमध्ये जे मताधिक्य महायुतीला मिळालं, ज्या पद्धतीने जागा मिळाल्या, तर त्याच्यावर महाविकास आघाडीने संशय घेतला की इथं काहीतरी घोळ आहे. तर महायुती असं म्हणत होती की जिथं महाविकास आघाडी जिंकली तिथं घोळ नाही का. मग प्रश्न महायुतीला असा आहे की ज्या जागेवरून हे सगळं चालू आहे ती जागा ऑलरेडी महाविकास आघाडीच्याच उमेदवारांनी जिंकली आणि तरी देखील तेथील ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं जे मताधिक्य मिळालेलं आहे ते खोटं आहे, ते कमी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं जास्त मताधिक्य पाहिजे होतं. मग आता तर महाविकास आघाडी आणि तेथील ग्रामस्थ हे महायुतीच्या म्हणण्यासारखंच करत आहेत ना. त्यांनी स्वतःच्याच जागेवर आक्षेप घेतलेला आहे, तुमच्या जागेवर तर घेतला नाही. मग का तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहात किंवा का तिथं संचारबंदी लावत आहात, याचं उत्तर महायुतीने दिलं पाहिजे. एक तर नक्की की EVMमध्ये घोळ आहे, कारण ज्या अर्थी EVM पूर्वी होतं आणि त्या EVMला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जर तुम्हाला VVPAT मशीन लावावं लागलं तर याचा अर्थ 100% EVMमध्ये घोळ आहे. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालय असा आदेश तर देणार नाही. मग हा घोळच आम्हाला नाहीसा करायचा आहे ना. अनेक गोष्टी होत्या, म्हणजे अचानकपणे मतदानाची टक्केवारी वाढली, अचानकपणे सरप्लस मतदार तयार झालेत, म्हणजे 6 महिन्यात 30-30 हजार मतदार जास्त झालेत काही मतदारसंघामध्ये. हे खरंच संशयास्पद आहे. या सगळ्या गोष्टीवर निवडणूक आयोगाने खुलासा करणं गरजेचं आहे. तर निवडणूक आयोग राहतंय बाजूला आणि भाजप, अजित पवार गट आणि शिंदे सेना हेच उड्या मारत आहेत. अहो, निवडणूक आयोगाचं काम निवडणूक आयोगाला करू द्या ना. TN शेषनसारखं काम निवडणूक आयोग करू शकत नाही का आजच्या काळात? का आजचं निवडणूक आयोग खरंच काही घोळ आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये, हे देखील जनतेला कळू द्या. जनतेने, नागरिकांनी केलेलं मतदान हे कुठं गेलं हे विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. कारण आपली डेमोक्रेसी असं म्हणते की निवडणूक ही पारदर्शी पाहिजे. मग ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही गळचेपी करत असाल तर निवडणूक पारदर्शी राहील कशी? पूर्वी ज्यावेळेस बॅलेट पेपरवर निवडणुका होत्या, अगदी काल परवापर्यंत देखील निवडणुकीमध्ये जेवढे काय उमेदवार होते ते सगळे उमेदवार निवडणुकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेऊ शकत होते, म्हणजे रिकाउंटिंगला टाकू शकत होते. एवढंच नाही तर कित्येक स्वयंसेवी संस्था देखील रिकाउंटिंगचा अर्ज करत होते. हे भाजपच्या नेत्यांनाही माहिती आहे जुन्या. मग आताच त्या गोष्टीवर बंधन का घातलेलं आहे? का बरं सेकंड लीडवरचाच उमेदवार रिकाउंटिंगचा अर्ज करू शकतो? का बरं त्याचं डिपॉझिट वाढवलेलं आहे? या सगळ्याचं उत्तर आता दिलं गेलं पाहिजे. कारण निवडणूक पारदर्शी असणं हे खूप गरजेचं आहे. हेच आपलं संविधान सांगतं. ही काय संविधानाबाहेरची मागणी नाही आहे. कारण इथं निवडणूक पारदर्शी जर झाली नाही तर लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं निवडणूक पारदर्शी असणं गरजेचं आहे. आणि EVMमुळं आम्हाला वाटत नाही की निवडणूक पारदर्शी झालेली आहे. आता जी गोष्ट मरकडवाडीच्या ग्रामस्थांनी केली, खरंच त्यांना सॅल्यूट करावंसं वाटतं. कारण सत्तेविरोधात एवढा उघडपणे उभं राहणं हे खरंच याला धैर्य लागतं, याला हिंमत लागते, जी मरकडवाडीच्या ग्रामस्थांनी दाखवली. उद्या कदाचित सत्तेकडून त्यांना त्रासही दिला जाऊ शकतो, पण त्या कशाचीही पर्वा न करता ते लोकशाहीसाठी उभे राहिलेत. आणि त्यामुळे मरकडवाडीच्या ग्रामस्थांना खरंच मानाचा जय महाराष्ट्र.